कथेमध्ये काय झाले हे जाणून घेण्यासाठी या आधीचे भाग नक्की ऐका. वळूया पुढच्या भागाकडे. दुसऱ्याची बायको भाग 50. कंपनीच्या गेटच्या बाहेर नैना ऑटोतून उतरली. त्या दिवशी इंटरव्ह्यू द्यायला आली होती तेव्हा तिनं आजूबाजूचा परिसर बघितलाच नव्हता. अगदी घाईतच तिने इंटरव्ह्यू दिला होता. आज मात्र आत जाताना तिला भीती वाटत होती. आपण काम करू शकू की नाही ह्याबद्दल शंकाही वाटत होती. नैना भीतच आत गेली. नैनानं जॉईन केलेली कंपनी तशी नवीनच होती. फार मोठा असा त्या कंपनीचा व्यापताप नव्हताच. सध्या त्या कंपनीची एकच ब्रांच होती, पण पगार मात्र चांगला होता. नैना आत गेली. भिरभिरत्या नजरेनं इकडं तिकडं पाहू लागली. न्यू जॉईनिंग? रिसेप्शनवर बसलेली एक मुलगी उठून तिला विचारायला लागली. हो, नैना उत्तरली. ह्या दिशेने या, ती म्हणाली आणि नैना तिच्या मागं जाऊ लागली. जाता जाता ती त्या मुलीचं निरीक्षण करू लागली. साडीच नेसली आहे, पण किती सोबर कलरची आणि व्यवस्थित नेसली आहे. केसांचा अंबाडा घालून त्याला जाळी लावली आहे. चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चालण्यात, वागण्यात, बोलण्यात असणारा आत्मविश्वास. नैना मनातच पुटपुटली आणि तिने स्वतःकडे पाहिलं. जरा बऱ्या साड्या घालाव्या लागतील. स्वतःच्या साडीकडे बघून नैना पुटपुटली. त्या मुलीनं नैनाला अकाउंट डिपार्टमेंटमध्ये सोडलं. तिथं अजून एक सर होते. नैनानं त्यांच्यासोबत ओळख करून घेतली. मी प्रकाश, सिनियर अकाउंटंट, प्रकाश म्हणाला. मी नैना, नैना म्हणाली. बसा, एक फाईल देतो, तेवढी टॅली करून द्या. प्रकाशनं नैनाला फाईल दिली. नैनानं फाईल पाहिली आणि अर्ध्या तासात पूर्ण फाईल टॅली करून दिली. त्यातल्या 1-2 चुकाही निदर्शनास आणून दिल्या. गुड, इम्प्रेसिव्ह, प्रकाशनं तिचं कौतुक केलं. थँक्यू सर, नैना म्हणाली. बरं हे बघ नैना, आपल्या कंपनीचं ऑडिट आहे. 5 वर्ष झाले कंपनी सुरू होऊन, पण अजून एकदाही ऑडिट झालं नाही आहे. त्यामुळं ह्या वर्षी ते होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भरपूर कामं करायची आहेत, प्रकाश म्हणाला. 5 वर्षात एकदाही ऑडिट झालं नाही? नैनाला आश्चर्य वाटलं. हो, कंपनीची काही प्रगतीच नव्हती. आता कंपनी ग्रो करते आणि तसंही हा कंपनीचा प्रश्न आहे. त्यामुळं ज्या कामाचा आपल्याला पगार मिळतो ते आपण व्यवस्थित करायचं, प्रकाश म्हणाला आणि नैनानं मान डोलवली. नैनाचा ऑफिसचा पहिला दिवस कामाकामात कसा गेला हे तिलाही कळलं नाही. दिवसभरात एकदाही तिच्या डोक्यात घर, प्रणित, सासूबाई हा विचारही आला नाही. ऑफिस सुटल्यावर मात्र तिला घराचे वेध लागले. ऑटोला पैसे जास्त लागतात म्हणून ती गर्दीत सिटी बसमध्ये चढली. दिवसभराच्या कामाच्या ताणाने ती अजूनच थकून गेली होती. नैना घरी पोहोचली. अगं किती वेळ, चल लवकर चहा टाक. लीलाबाईंनी ती घरी पोहोचताच ऑर्डर सोडली. हो, करते लगेच. नैना हातपाय धुवून लगेच कामाला लागली. तिनं सगळ्यांसाठी चहा केला. लीलाबाईंनी रात्रीच्या जेवणाला अगदी साग्रसंगीत मेनू करायला लावला. नैना आधीच खूप थकून गेली होती. स्वयंपाकामुळं ती अजूनच थकून गेली. तिनं घरातली आवराआवर कशीबशी उरकली. उद्यासाठी फ्रीजमध्ये काय आहे काय नाही ते पाहिलं. आज खूप थकले,
उद्या सकाळी फुलगोबीची भाजी करते, परवा गवार करेन. शेंगाही मोडून ठेवायच्या राहिल्या आहेत. ती मनाशीच पुटपुटली आणि झोपायला गेली. सतरंजीवर पाठ टेकवताच तिचा डोळा लागला. सकाळी उठल्यावर तिचे रोजचे कामं सुरू होते. भाजी करण्यासाठी तिनं फुलगोबी ओट्यावर काढून ठेवली होती. आज गवारीच्या शेंगाची भाजी कर, खूप दिवसात केली नाहीये. आणि हो, शेंगा चिरू नको, हाताने तोड. शेंगा चिरल्या की त्याचे दोरे तसेच राहतात आणि मग दातात अडकतात. लीलाबाईंनी आपली फरमाईश सांगितली. नैनानं मुकाट्यानं फुलगोबी परत फ्रीजमध्ये ठेवली आणि गवारीच्या शेंगा मोडायला घेतल्या. लीलाबाईंना सासूरवास करायला अजून एक नवा रस्ता सापडला होता. प्रत्येक दिवस म्हणजे नैनाची परीक्षाच होती. नैना एक एक अडथळा पार करत पुढं जाऊ लागली. बघता बघता नैनाला नोकरीवर रुजू होऊन 1 महिना झाला होता. आज 1 तारीख ना ग, पगार झाला असेल. नैना ऑफिसमधून आल्या आल्या लीलाबाईंनी तिला विचारलं. पगार असा हातात नाही येत, बँकेत जमा झाला आहे. बँकेत जमा व्हायला बँकेत खातंही लागत असेल ना? तुझं कुठलं बँकेत आलं खातं? लीलाबाई म्हणाल्या. ऑफिसवाल्यांनी बँकेत खातं उघडायला लावलं. एक दिवस ऑफिसमधूनच जाऊन बँकेत खातं उघडलं होतं. नैना घाबरत म्हणाली. ठीक आहे, उद्या पैसे काढून आण आणि दर महिन्याला न मागता सगळा पगार माझ्या हातात द्यायचा. लीलाबाई म्हणाल्या आणि नैनाचा चेहराच पडला. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकमध्ये नैना बँकेत पैसे काढायला गेली. तिने पैसे काढायची स्लीप भरली. सगळा पगार जर ह्यांच्या हातात देईल तर माझ्याजवळ काहीच शिल्लक राहणार नाही. एक काम करते, काही पैसे माझ्या अकाउंटवर राहू देते. कधी नव्हे ते नैनाला एक शहाणपणाची गोष्ट सुचली होती. पूर्ण पगार काढायची स्लीप तिने फाडून फेकली आणि दुसरी थोडी कमी पैशाची स्लीप भरली आणि बँकेतून पैसे काढले. संध्याकाळी घरी गेल्यावर तिने लीलाबाईंना पैसे दिले. हे काय ग, त्या पत्रात तर 25,000 लिहिले होते ना? हे तर 25च आहेत, लीलाबाई म्हणाल्या. लिहिले? अगं, सांगायचा पगार वेगळा असतो आणि प्रत्यक्षात हातात वेगळा देत असतात. PFचे पैसे आणि अजून त्यांच्या कंपनीचा कोणता फंड असेल त्याचे पैसे कटून हातात येत असतात. नैना काही बोलायच्या आत शामराव म्हणाले. हो का ग? लीलाबाई तिच्यावर ओरडल्या. नैनानं मान डोलावली. लीलाबाईंनी लगेच ते सगळे पैसे स्वतःजवळ ठेवून घेतले. हे घे, हे पैसे. रोज तुला जायला यायला लागतील ना? लीलाबाईंनी तिचेच पैसे तिच्यावर उपकार केल्यासारखे तिला दिले. नैनानंही काहीच नाही म्हणता ते पैसे स्वतःजवळ ठेवून घेतले. प्रणित, आता घराच्या दुरुस्तीचं काम करून घे आणि वर 2-3 खोल्या बांधून घे. एक दिवस लीलाबाई प्रणितला म्हणाल्या. हो, आणि पैसे कुठून आणू? प्रणित चिडला. लोन काढ, शामराव म्हणाले. म्हणजे सगळा पगार तुमच्यावर उडवू? लोनचे हप्ते भरू, घर खर्च करू? प्रणित म्हणाला. मग काय झालं, तूही ह्याच घरात राहतोय ना? ते काही मला ऐकायचं नाहीये. घर दुरुस्तीचं काम लवकरात लवकर सुरू कर, लीलाबाई म्हणाल्या. प्रणितनं त्यासाठी बरीच टाळाटाळ केली, पण लीलाबाई त्याच्या हातपाय धुवून मागे लागल्या होत्या. काही दिवसांनी लीलाबाईंनी प्रणितच्या मागं लागून घराच्या रिनोव्हेशनचं काम सुरू करून घेतलं. त्याचबरोबर प्रणितला घरावर अजून एक मजला बांधायला सांगितलं.
प्रणीतजवळ त्याची अशी शिल्लक काहीच नव्हती. ह्या कामासाठी त्याला कर्ज काढावं लागलं. प्रणीतनं कर्ज घेतलं तसं घर खर्चासाठी पैसे देणं बंद केलं होतं. घरातले सगळे खर्च नयनाच्या पगारातून होत होते. नयना ऑफिसच्या वेळा सांभाळत घर, किराणा, भाजीपाला आणून ठेवत होती, पण लीलाबाई मात्र दरवेळी आपल्या लेकींची भरती करून नयनाची फजिती करत असत. कधीतरी सगळं चांगलं होईल ह्या आशेवर नयना एक एक दिवस काढत होती, पण चांगलं काही नयनाच्या नशिबात नव्हतंच. प्रणीतला एक नवीन व्यसन लागलं होतं, दारू पिऊन येण्याचं. काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथामालिका दुसऱ्याची बायको. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.